बघा युसीआर इन प्लेन सांगतो ते राहिलं तर टोटल लेंथ तुम्ही पार्ट करून घ्या, म्हणजे टोटल लेंथ तुम्ही काढून घ्यायची 40.4 येते मायनस हाफ इंटू जॉईंटचे 4. तर आता प्लिनचं काय करायचं माहिती का, 0.5 मीटर एवढंच इतकं प्लिंथ असतं. त्याची विड्थ दिलेली आहे 0.5 मीटर, 0.5. ह्याच्याने तुमचं उत्तर येईल टोटल लेंथ 39.4. ही आली 39.4. मग काय करायचं, 39.4 इंटू विड्थ 0.5 आणि हाईट किती घ्यायची, फक्त एवढी प्लेन 0.6. हे असं आहे प्लेनचं युसीआर इन प्लेन. जे पण हा भाग दिलेला असतो हा प्लेनचा असतो, सिंपल आहे. लक्षात. नंतर पुढचं बघा आता, हे दोन प्रॉब्लेम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्या दोन पैकी एक प्रॉब्लेम येऊ शकतो. सहा मार्काला. वर्क आउट द क्वांटिटी ऑफ अर्थ वर्क इन बेरिंग अँड कास्टिंग, इन बेरिंग अँड केसिंग. बेरिंगला हार्टिंग पण म्हणू शकता तुम्ही, हार्टिंग. बघा आता इथं कसं करायचं सांगतो मी तुम्हाला. आणि प्रॉब्लेम सोडवा फक्त, घाबरू नका सोडवताना. प्रॉब्लेम परीक्षेत अटेम्प्ट करा व्यवस्थित, फुल मार्क्स भेटते. बघा, शेनेज नंतर FL GL नंतर D नंतर BD नंतर हाफ S1D1 स्क्वेअर हाफ S2D2 स्क्वेअर एरिया AM लेंथ आणि क्वांटिटी मध्ये प्लस मायनस. तुम्हाला माहिती कटिंग आणि बँकिंग साठी असतं. बघा मित्रांनो, बघा पहिले आपण काय करू, हर्टिंग साठी विड्थ किती घ्यायची हे पहा. हार्टिंग साठी हे म्हणजे हार्टिंगचं, हार्टिंग साठी विड्थ किती घ्यायची 1.2 बी इज इक्वल टू 1.2 आणि स्लोप किती 1:1 दिलेला आहे, म्हणजे S1 इज इक्वल टू 1 आणि जो इकडला स्लोप असतो तो पण 1:1. S2 इज इक्वल टू 1, S1 इक्वल टू 1, S2 इक्वल टू 1. एवढं कळालं. आता बघा ग्राउंड लेवल दिलेली आहे. तर ग्राउंड लेवल लिहून टाकायची. चेनेत 60 साठी आणि 80 साठी किती 101.5 आणि 107.5. लक्षात. नंतर RL हर्टिंग साठी RL किती 119.50. हे खालच्या साठी 119.50 आणि याच्यासाठी 119.5 म्हणजे 5, 50 म्हणजे 5. आता डी किती घ्यायचं पटकन करा कॅल्क्युलेशन. 119.5 मायनस 101.5, 119.5 मायनस 101.5 किती 18 आणि हे काढा खालचं 12. काय
ते दुसरं ह्याच्यात होणार केसिंग मध्ये आलं का हार्टिंग आणि केसिंग किती येतं 12 बी इंटू डी करा 1.2 इंटू 18 1.2 इंटू 18 किती येतं 21.6 1.2 इंटू 12 किती येतं 14.4 हाफ इंटू S1 इंटू D1 स्क्वेअर हाफ म्हणजे 0.5 इंटू 1 इंटू D1 किती आहे 18चा वर्ग किती येतं 162 येतं का हे पण 162 येईल कारण S1 S2 सारखंच आहे ना मग याची बेरीज किती 324 हा इथं एम काही नाही एम म्हणजे ऍव्हरेज असते इथं थोडी येणार ऍव्हरेज हा नंतर इथं लेंथ काही नाही हा नंतर आता इथं हे 72 येतं हे 72 येतं 72 प्लस 72 किती होते 144 या दोघांचा ऍव्हरेज काढा ऍव्हरेज म्हणजे या दोघांची बेरीज भागिले 2 234 ना 234 आणि लेंथ किती लेंथ हे पहा यांचा डिफरन्स 80 मायनस 60 20 किती आहे ती क्वांटिटी सांगा एरिया इंटू लेंथ मल्टीप्लाय करा 4600 आर्टिंग मध्ये आलं 4600 हा 4600 हे झालं हार्टिंग मध्ये आता केसिंग मध्ये केसिंग मध्ये केसिंग मध्ये बी किती घ्यायचं 3 मीटर बघा हे बी 3 मीटर हे वाला स्लोप इकडे 2 इकडे 3 S1 2 आणि S2 3 झालं असंच एक टेबल करायचं असंच एक टेबल करायचं असंच एक टेबल करायचं आलं लक्षात नंतर हा 60 एफ एल किती आता एफ एल वरच घ्यायचं एफ एल म्हणजे आर एल 123.5 बघा बरं लक्षात ठेवा केसिंग साठी कोणचं हार्टिंग साठी कोणचं 123.5 हे वाला 123.5 नंतर 123.5 हा आता बघा हे ना हे बोथ साठी बरं का हे हार्टिंग अँड केसिंग साठी आणि वरचं फक्त हार्टिंग साठी हा तुम्हाला मतलब सांगतो मी हार्टिंग म्हणजे काय असतं फिलिंग हार्टिंगला फिलिंग म्हणते आलं हा पहिले आपण फिलिंग काढलं हे फिलिंग साठी काढलं
वरच 119.5 साठी. हा, आणि हे हार्टिंग आणि केसिंग. हा, केसिंगचं म्हणजे खोदणे. आता केसिंग साठी केसिंग मध्ये काय करायचं लक्ष द्या. इथं हार्टिंग आणि केसिंग लक्ष द्या. 123.5, 123.5 याच्यासाठी ग्राउंड लेवल तेच 101.5, 107.5. डी काढा किती येतं. हे अर्थवर्किंग, हे हार्टिंग आणि केसिंग आहे बरं. आणि या दोघांमधून जर हे हार्टिंग मायनस केलं तर केसिंग उरत. किती येतं, किती, हे किती येतं 16. हा 66. हे किती येतो एरिया 48. बीडी दीड बरोबर मी छापायलो. हे 484. हा, बी इंटू डी 3 इंटू 22, 3 इंटू 16. नंतर हाफ म्हणजे 0.5 इंटू 2 गुणिले 22चा स्क्वेअर. 0.5 इंटू 2 गुणिले 22चा स्क्वेअर. हा, इथं 0.5 इंटू 3 गुणिले 22चा स्क्वेअर. हे किती 726. हे किती येतं तसंच 256. 0.5 इंटू 16 गुणिले, सॉरी 0.5 इंटू 2 गुणिले 16चा स्क्वेअर. 0.5 इंटू 3 गुणिले 48चा स्क्वेअर. सॉरी 16चा स्क्वेअर. 16चा स्क्वेअर किती येतं हे 384. हा, 384. नंतर याची बेरीज करायची. याची बेरीज किती येते 1276. याची बेरीज किती येते 688. एम किती येतं 982. एम किती येतं 982. आणि लेंथ किती आहे गॅप, चेहऱ्याचा गॅप 20. क्वांटिटी किती येते 19,640. मग काय करायचं सिंपल. याच्यात ते वरचं हर्टिंग आहे तर मग केसिंग जर काढायचं क्वांटिटी इन केसिंग तर 19,640 मायनस मायनस 4,680 किती येतं हे 14,600 हे झालं तुमचं केसिंग मध्ये. हार्टिंग मध्ये झालं 4,680. सिंपल आहे, कन्सेप्च्युअल. नाही जरी म्हणलं तर लक्षात येऊन जातो प्रॉब्लेम. आता बघा, आता इथं पण
बघा आता इथं एवढं मोठं कसं काय? बघा काय काय करतात याच्यात. हॅलो. हा बोला ना. नाही नाही सर, 94-22. बघा आता ह्याच्यासाठी चेन एच FL GL D BD हाफ S1 D1 स्क्वेअर हाफ S2 D2 स्क्वेअर नंतर AM L आणि क्वांटिटी याच्यात प्लस मायनस, शक्यतो प्लसच घेऊ आपण. प्लस. हा आता बघा पहिलं काय आपलं चेनेज कोणचे कोणचे. चेनेज 60 आणि 30, 30 आणि 60, 30 आणि 60. FL किती आहे? FL हा FL किती आहे? 116 आणि 114.5. 116 आणि 114.5. सॉरी FL नाही, 116 आणि 114.5. आवाज बघू. नंतर हे किती आहे? 120 आणि 119. तर याला 119 पहिले घ्यायचं. खूप सोपा प्रॉब्लेम होता. 119, 119, 119. हे किती येतं? 3. हे किती येतं? 3. आणि हे किती येतं? 5 सांगा. हे किती येतं? 4.5. 4.5. नंतर बी किती घ्यायचं पहिल्यासाठी? पहिल्यासाठी बी किती घ्यायचं? 1. खूप सोपं आहे, सोप्या पद्धतीने करा. बी इक्वल टू 1, S1 इज इक्वल टू 1, S2 इज इक्वल टू 1. बी इक्वल टू 1, तर 1 इंटू D3. हा नंतर हे किती? 4.5. नंतर हे किती रे? हाफ म्हणजे 0.5 इंटू 1 इंटू 3चा वर्ग 9. 9 इंटू 0.5 4.5 येतं हे. सांगा पटकन. हे पण 4.5. हा हे 9. हा खूप सोपा प्रॉब्लेम होता. नंतर हे किती? दुसरं 4.5चा वर्ग किती येतं? 5. तिने येईल का रे? फोन कर ना. किती? 10.12. 10.12. हा किती येते बेरीज याची? 20.24. 20.24. AM किती? 5 सांगा ना. हे हार्टिंग मध्ये 14. लेंथ किती आहे? गॅप दोघांचं 30. क्वांटिटी किती? 5 सांगा. 438.6 झालं. नंतर हा
आता बघा, आता हार्टिंग आणि केसिंग मध्ये, हार्टिंग आणि केसिंग मध्ये हार्टिंग आणि केसिंग मध्ये हार्टिंग आणि केसिंग, हा बी किती घेताना आता, बी किती, हार्टिंग अँड केसिंग, हा हेडिंग टाकून टाक, हार्टिंग अँड केसिंग, बी किती घेतात 3, बी किती 3, S1 किती आहे, S1 2 आहे ना, नीट बघा, S1 2 म्हणजे इकडला स्लो, आणि S1 3, S2 2, हे 3 आणि हे 2, ते होऊन जातं ऍडजस्ट, 3 आणि 2, लक्षात. FL किती आहे, हे तर हेच राहील 116.16 आणि 114.5, हे 120 आहे ना, 120 आहे, बघा ना पुस्तक पेपर आहे तुझे, हा हे 120 वरच. आता बाकी सोपं आहे, फास्ट, हे 4, हे किती येतात 5.5, किती येतं 5.5, तर 4 त्रिक 12, 12, 5 त्रिक 15, 16.5, हे करा फास्ट, हाफ इंटू 3, 0. 424, पटकन सांगा ना, 424 ना, फक्त 24, 24 कसं असेल बघू इकडं, 12 स्क्वेअर, हा 4चा स्क्वेअर घेतात ना, 4चा स्क्वेअर इकडे का, 4चा स्क्वेअर इंटू 3 इंटू 0.5, 24, किती येतं 24, नंतर 0.5 इंटू 2, 2 इंटू 4चा वर्ग, हे तर 16, हा 16 आणि 24 किती येतं 40, हा नंतर खालचं किती येतं 0.5 इंटू 0.5 इंटू हे किती आहे S1 3, 3 इंटू D1 किती आहे 5.5 चा वर्ग, 5.5 चा वर्ग किती येते 45 पॉईंट येतं का, 375, नंतर दुसरं 0.5 इंटू 2 इंटू 5.5 चा वर्ग, 30.25 प्लस 4, 45.375, 75.625 प्लस 40 भागिले 2, ऍव्हरेज काढायचं 57.818725, नंतर लेंथनी मल्टिप्लाय करायचं, 30, येतं 1734.375, 1734.375, मग फक्त केसिंग मध्ये कसं काढायचं, 1734.35 मायनस 438.6, 1295.76 झालं, करून घ्या. आणि व्होल्टेज आणि लीसचं वाचून घ्या मित्रांनो, युनिट मीटर क्यूब, हा हे झालं केसिंग मध्ये, हे केसिंग आणि हार्टिंग, आणि हे नुसतं हार्टिंग.